मनश्री, तू सांग ना शाळेतले काही अनुभव. शाळेमध्ये म्हणाल तर मी खूप धमाल केली. मला बाई प्रत्येक उपक्रमात सहभागी करून घ्यायच्या, म्हणजे प्रत्येक उपक्रमात त्या मला सहभाग घ्यायला लावायच्या. जसं मी म्हटलं तसं दहीहंडी असेल तर बाई मला हाताने उचलून दाखवायच्या की दहीहंडी म्हणजे काय असतं, दहीहंडी कशी तयार करतात, कसे थर रचले जातात, किंवा प्रत्येक स्पर्धेमध्ये त्या भाग घ्यायला लावायच्या. बरं. आणि काही म्हणजे मित्र मैत्रिणी ज्या झाल्या तुझ्या झाल्या असतील शाळेत, मग त्यांचे कसे होते अनुभव? शाळेतले तर भरपूर मित्रमैत्रिणी होते आणि त्यांनी मला खूप सहकार्य केलं. आणि काही वाईटही अनुभव आले का? हो, चांगले अनुभव आले तसे वाईट पण आले. आणि मला वाटतं की तिची शिक्षिका आपल्या ऑडियन्स मध्ये आहे ना. नमस्कार. तुम्ही सांगू शकाल मनश्री कशी होती विद्यार्थिनी? मनश्री एक आदर्श विद्यार्थिनी, साऱ्यांची आवडती अगदी. आणि कधी ऑफ तास असेल, मनश्री गाणं म्हणून दाखवते का? हो, तयार. इतकंच नव्हे तर प्रत्येक शिक्षकांना ती ओळखायची, आवाजावरनं ओळखायची कोण आलेत, काय आलेत. गुरुपौर्णिमा भाषणाला तयार. अच्छा. आणखीन एक 10वीला आता ज्या ओरल परीक्षा निघाल्यात तो एक अनुभव खूप चांगला आहे तिचा. अच्छा. की वाचन आणि वाचनाला 4 मार्क. आम्हाला तर प्रॉब्लेम आता की कसं काय हिचं वाचन कसं काय हे करणार आपण. तर ह्यांच्या मनश्रीची आई म्हणजे एक आदर्श माताच आहेत, प्रश्नच नाही. तर त्यांनी ते बरोबर ब्रेल लिपीतनं तो धडा करून आणला. अख्खा वर्ग माझा शांत अगदी, आणि तिने ब्रेल लिपीतनं वाचलं ते. आणि एक म्हणजे डोळस मुलं सुद्धा चुकतील पण तिची एवढीशी पण चूक झाली नाही, इतकं सुंदर वाचन केलं. या अंगावर अक्षरशः आम्हाला शहारे आले. अजूनही तो प्रसंग पूर्ण लक्षात आहे अगदी. पण जशी मुलं अशी असतात तशी ती चालाक पण असतात. एकदा नवीन पाण्याची बाटली तिच्या आईने दिली आणि ती पहिल्याच दिवशी हरवली. म्हणून 2 दिवसांनी परत दुसरी बाटली दिली आणि ती परत त्या दिवशी हरवली. म्हणून आईने तिला ओरडली शाळेत की काय दुसरी बाटली दिली ती हरवली. आणि शाळेतल्या शिक्षकांना आणि यांनाही हे झालं की 2 बाटल्या हरवल्या कशा. म्हणून ते जिने खाली उतरायला लागले तर ही म्हणली बाटली माझ्या बॅगेतच आहे, ते शोधतायत ते त्यांना शोधू देत. म्हणजे टवाळ्या करायला खूप लहानपणापासून आवड आहे. पण मनश्रीला मी हा प्रश्न विचारला की बरे अनुभव आणि वाईट अनुभव, तेव्हा तिने अगदी ते असं वाईट अनुभवाचं अगदी झटकून टाकलं. पण नक्कीच काही म्हणजे तुम्ही म्हणालात की यशस्वीच्या शाळेच्या सिस्टरनी जसं म्हणजे असंवेदनशीलता दाखवली, तसे अनेक असतील ना प्रसंग. मी म्हटलं तसं की शिशु वर्गात ती जेव्हा गेली तेव्हा तिला खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिली गेली. मग त्याप्रमाणे नेक्स्ट इयर ती बालवर्गात गेली. बालवर्गात गेल्यावर असतं काही शिक्षिका आपल्या नशिबात येतात, त्याप्रमाणे तिच्या नशिबातही अशाच बाई आल्या. पहिले 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. मी तिला प्रत्येक वेळी विचारायची, मनश्री तुला काहीच कसं येत नाही, कविता कशी येत नाही, तुला काहीच पाढे काय त्यांचं छोटं घ्यायचं काहीच कसं येत नाही. तर म्हटलं तू काय करते शाळेत जाऊन? काही नाही, मी जाते. मग मला त्या आमच्या शाळेतल्या शिपाई आहेत ना, त्या मागे चक्करड्यावर घेऊन जातात, त्याच्यावर म्हणे मला बसवतात, मी तिकडे बसते, गोल गोल फिरते, मग त्यांच्याशी गप्पा मारते आणि घरी येते. म्हटलं तू का असं करतेस? बाकीची मुलं कुठे असतात? तर बाकीची मुलं बाईंच्या समोर असतात, बाई त्यांना शिकवत असतात. मग त्यावेळी जेव्हा मी बाईंना भेटायला गेले, म्हटलं अहो बाई, पहिल्या वर्षी ती इतकी चांगली तयार झाली आणि आता 3 महिने व्हायला आले तरी माझ्या मुलीला काहीच कसं येत नाही. तर म्हणे अहो तिनं खूप मस्ती करते. म्हटलं मनश्री आणि मस्ती? म्हटलं शक्यच नाही. ती काय मस्ती करणार, म्हणजे ती काय उठून इकडे धावू शकत नाही, तिकडे तिला काही कळतच नाही. नाही म्हणे ती काय करते की ती इतर मुलांना मारते, वाटेल तशी धरते आणि मारते. तर मग मी तिला म्हटलं की मनश्री काय झालं, तू काय करते शाळेमध्ये? मम्मा नाही ग, मुलं ना माझ्या येऊन डोळ्यात बोटं घालतात. आणि बंद होते ना, डोळे बंद आहेत तिचे, त्यामुळे त्यांना ते वेगळं, छोटी मुलं सगळी, त्यामुळे मुलं माझ्या सारखी येऊन डोळ्यात बोटं घालतात, मला तो त्रास होतो. आणि ती असं काही पकडू शकत नाही, धरून मारू शकत नाही. मग ती त्या मुलाला धरायची, त्याच्यात जो अवयव तिच्या हातात येईल त्याला ती मारायची की मला त्रास होतो. ती सुद्धा लहान होती, तिलाही काही कळायची नाही. मी तेवढंच तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही तिला माणसासारखं बघा, तिला ओंजारू नका, गोंजारू नका, तुमच्या पायाशी तिला बसवा, म्हणजे इतर मुलं तिला त्रास देणार नाहीत, तुमचंही तिच्याकडे लक्ष राहील आणि तीही शिकेल तुम्ही काय शिकवता ते. मग त्यांची ती इतकी लाडकी झाली की मनश्री शिवाय त्यांचं पान नाही हलायचं. अरे वा. आणि मग त्याच्यानंतर जसजशी ती मोठी होत गेली तसं तिने तिची एक तिने प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. म्हणजे ओरल जिथे आहे किंवा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे,
त्याच्यामध्ये शाळेला प्रत्येक वेळी तिने बक्षीस आणून दिलेलं आहे. ह्याला मुख्य कारण म्हणजे तिचे मित्रमैत्रिणी आहेत. अच्छा. तिच्या बरोबरचा जो तिचा मित्र हर्षवर्धन पंडित म्हणून त्याची पण आई इकडे आलेली आहे की ज्या माझ्या मैत्रिणींनी तिला जन्मापासून घडताना पाहिलंय की त्यांनी सुद्धा आपल्या मुलांना कधीही असं दाखवून हे दिलं नाही की ह्या मुलीशी मैत्री नाही करायची, हिच्याशी बोलायचं नाही. त्यांनी उलट त्यांना प्रोत्साहन दिलं, अरे तुम्ही तिला काय लागतं काय नाही ते विचारा, तुम्ही तिला मदत करा. त्यांनाही आपण विचारूया की काय होतं त्यांचे अनुभव विचार. तुम्ही अगदी लहानपणापासून मनश्रीच्या थ्रू ह्यांच्या मैत्रीण झाल्यात मला वाटतं. शिशु वर्गापासून मनश्री शिशु वर्गात आणि माझा मुलगा पण शिशु वर्गात असला. अच्छा, एकाच वर्गात होते. मग तुम्ही तुमच्या मुलालाही कसं समजावलं ह्या नाही, सगळ्या? माझा मुलगा जेव्हा शाळेत जायला लागला तेव्हा त्यांनी मला येऊन सांगितलं की आई आमच्या वर्गात एक मुलगी आहे, ती सतत झोपलेलीच असते म्हणे, ती बसून झोपलेली असते. तेव्हा मला काही एवढं माहित नव्हतं की मी वर्गात जात नव्हते, असं काही, त्याला सोडून घरी यायची ना. नंतर मी जेव्हा एकदा तिला बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की म्हणजे काय प्रकार आहे तो. तेव्हा मी त्याला सांगितलं की नाही, तू तिच्याबरोबर मैत्री कर, ती म्हणजे तिला असं दिसत नाहीये म्हटलं. आणि मग तेव्हा त्याला म्हणजे त्याच्या बुद्धीप्रमाणे कळलं, पण तेव्हापासून तो तिचा चांगला मित्र झाला. आणि काही हवं असेल तर मनू चल मी तुला घेऊन जातो, मनू चल. त्यावेळेला काही अडचणी तुम्ही फेस केल्यात का? म्हणजे तिला कसं वावरायचं जगात हे शिकवताना, किंवा असे काही अनुभव आले का ज्याने तुम्ही घाबरून गेलात? ह्या मुलांना कसं घडवायचं असतं ह्याच्यासाठी मुख्य म्हणजे मी ती पहिलीत असताना नॅपचा कोर्स केला. तिथे आम्हाला म्हणजे तिला मी ब्रेल शिकून घेतलं. गणित पाठी त्यांची वेगळी असते ती शिकून घेतली. मग उद्या आपलं मूल रस्त्यातनं काठी घेऊन चालणार आहे तर ते किती तिला अडथळे येणार आहेत ह्याचा अनुभव माझा इतका भयान होता. कारण ते काय करतात, महालक्ष्मीला त्यांचं एक वर्कशॉप आहे, तिथे घेऊन जातात. तिथे तुम्हाला ते ह्याचं मोबिलिटीचं ट्रेनिंग देतात. बरं. आणि त्यांनी काय केलं, आमच्या डोळ्याला माझ्या काळी पट्टी बांधली आणि माझ्या हातात त्यांची ती स्टिक असते, तुम्ही बघितली असेल, ती दिली आणि रोडवर सोडून दिलं. म्हणजे तुम्ही आता चाला. म्हणजे मला पहिल्यांदा अंग थरथरात लागलं की मी कशी चालू, म्हणजे मला आता काहीच कळत नाही मी कुठे जायचं. म्हणजे आता ती इतकी बिंदास चालते, तिला बघून मला असं वाटतं तेव्हा आपण किती घाबरलो होतो. आणि त्यामुळे माझ्यामध्ये एक आत्मविश्वास आला. आणि नंतर त्यांनी आम्हाला अनेक अनुभव दिले की काही अंध स्त्रिया होत्या तिकडे काम करणाऱ्या, त्यांनी आम्हाला उत्तम पोहे करून खायला घातले. त्यांची पोळी एवढी गोल असायची ना की मला तेव्हा आत्मविश्वास माझ्यामध्ये जास्त आला की आज ह्या बायका करू शकतात, माझी मुलगी सुद्धा उद्या करणार आणि आपण तिच्याकडनं करून घ्यायचं. आणि एक वाईट अनुभव म्हणायचा तर जेव्हा ती पहिलीमध्ये होती तेव्हा माझ्या मोठ्या मुलीच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. दोघींना तयार करून आम्ही घराच्या बाहेर पडलो, बिल्डिंग पासून रिक्षा पकडली आणि माझ्या मोठ्या मुलीच्या ज्या मैत्रिणीकडे वाढदिवस होता तिथे मी तिला त्या बिल्डिंगशी सोडलं. आणि ती म्हणाली, मम्मा तू हिला घेऊन कशाला वर चढतेस, मी वर गेले की तुला हात करते. म्हणून हिला रिक्षात बसवलेली, हिचा मी हात धरला होता, माझा एक पाय रिक्षात, आणि मी वर बघते की माझी मोठी मुलगी मला हात करते. तेवढ्यात त्या रिक्षावाल्यांनी रिक्षा पळवली आणि माझा एवढ्या जोरात माझ्या हाताला धक्का बसला, मी पूर्ण गोल फिरून तिथे थांबले आणि रिक्षा गेली पुढे निघून. मी वेड्यासारखी त्या रस्त्यावर फिरते ओरडत, अरे मेरी बेटी को लेके गया, अरे देखो कोई मेरी बेटी को रिक्षावाला लेके गया. एक माणूस यायला तयार नाही. मी तिथल्या त्या समोर दुकान होती, तिथल्या दुकानदारांना धावते की अरे बघा ना, रिक्षावाला माझ्या मुलीला घेऊन गेला. बरं मी किती स्पीडनी त्याच्यामध्ये धावणार. तोपर्यंत मी शेवटी धावत वरती गेले जिथे बर्थडे पार्टी चालू होती. कॅथलिक फॅमिली होती, अतिशय त्यांनी मला मदत केली. त्या बाईने मला विचारलं, तुमचा घरचा नंबर सांगा, मला काही आठवेच ना. आणि यशस्वी माझी रडायला लागली, मम्मा मला आत्ताच्या आत्ता माझी मिनू आणून दे. मग ती बाई माझ्याबरोबर घरातली पार्टी टाकून खाली आली. आम्ही तिनेच पोलीस स्टेशनला फोन लावला. माझ्या घरी यशस्वीला नंबर पाठवता, तिने सांगितलं. नंतर 1000 पब्लिक तिकडे जमलं. पण जेव्हा मला गरज होती तेव्हा कोणीही माझ्या मदतीला आलं नाही. तोपर्यंत तो तिला घेऊन निघून गेला होता. बापरे. बोरिवली पोलीस स्टेशनवाल्यांनी खूप लगेच हालचाल केली आणि प्रॅक्टिकली अख्ख्या मुंबई ते बोरिवली ते बँड्रापर्यंत त्यांनी नाकाबंदी केली आणि सांगितलं होतं की प्रत्येक रिक्षा तपासा, कुठल्याही परिस्थितीत मुलगी हातातनं जाता कामा नये. बरोबर आहे. आणि जेव्हा ती बोरिवलीवरनं शिंपोलीच्या इथे एक फ्लायओव्हर आहे तिथे नाकाबंदीमध्ये ती रिक्षा बरोबर अडकली. आणि अडकल्यावर जेव्हा ड्रायव्हरला हटकलं ट्रॅफिक वॉर्डननी ही कोणाची मुलगी आहे, तो तो म्हणायला लागला की पैसेंजर रिक्षा में इसको छोड़ के निकल गया. पोलिसला तो सांगत होता की कोई पॅसेंजर अपनी बेटी भूल गया है. मी त्याला म्हटलं, अरे पिशवी विसरेल, मुलगी कसं कोणी विसरेल. आणि मी नंतर तिला विचारलं तर ती म्हणत होती, तो मला सारखा रिक्षावाला ओरडत आहे, ए लड़की रोने का नहीं, चुप बैठ, रोने का नहीं. आणि म्हणे मैंने उसको फोन नंबर पूछा तो उसने गलत बताया. मैंने उस नंबर पे फोन लगाया तो वो औरत ने बोला मेरी बेटी तो घर में है.
पण काय झालं, मनश्रीच्या शाळेत मी म्हटल्यासारखी तिथल्या काही पोलिसांची मुलं मनश्रीच्या शाळेमध्ये होती अच्छा. आणि ते मनश्रीला शिशुवर्गापासून बघत होते. अच्छा. आणि तो पोलीस आला आणि त्याच्या खाडकन एक वाजवली. म्हणाला, तू कोणाला बोलतोस? ह्या मुलीला आज आम्ही गेले 3 वर्ष ओळखतोय, शाळेतली हुशार मुलगी आहे, तिला घरातला तिचा घरचा पत्ता आणि फोन नंबर सगळं काही माहिती आहे. म्हणजे इतके वाईट अनुभव येतात, पण 3 तासानंतर ती मला सही सलामत बापरे सापडली. पण काय म्हणजे त्यांनी किडनॅप नंतर आम्हाला असं कळलं की त्या दिवशी मुंबईतली 5 मुलं किडनॅप झाली होती, की ज्यांना हे लोक रिक्षावाले, आता कोण काय मला काही माहित नाही, म्हणजे मी नाव नाही घेऊ इच्छित, पण त्या लोकांना घेऊन जातात, त्यांना भीक मागायला बसवतात, हातपाय तोडून. असं मला नंतर पोलीस म्हणाले की आजच्या दिवसात 5 मुलं, म्हणजे तुमचं नशीब जोरदार होतं की तुमची मुलगी सही सलामत तुम्हाला 3 तासाच्या. जेव्हा पोलीस स्टेशनला आली तेव्हा हिनेच त्या पोलिसांना ओळखलं की हे याचे बाबा आहेत. अय्या. त्यामुळे म्हटलं तसं की काही चांगले काही वाईट अनुभव हे येतात. त्याप्रमाणे मी म्हटलं तसं की ती ट्रेकिंगला जाते किंवा ती नॅब ही जी संस्था आहे ते त्यांना वर्षातनं एकदा ट्रेकिंगला घेऊन जातात. आणि मी न घाबरता पाठवते. काय होईल, पडेल, लागेल, पण तिलाही आज अनुभव येऊ दे की आपल्यालाही रक्त काहीतरी शरीरात असतं, ते बाहेर येतं. म्हणजे काय होतं, जखम म्हणजे काय होते. ती जेव्हा गेली जीवदानीला तेव्हा तिला पडली, ती 1-2 वेळा तिला जखमा झाल्या होत्या, पण ती म्हणाली, मम्मा गणपती बाप्पा मोरया म्हटलं आणि मी पुढे निघून गेले. म्हटलं नाही, पण तुलाही कळलं पाहिजे ना. पण मनश्री, तुला ट्रेकिंग वगैरे खूप आवडायचं का? खूप. ते दिवस आठवतात तुला? हो, अजून आठवतात. म्हणजे ट्रेकिंगला आम्ही एवढी धमाल करायचो. माझ्याबरोबर जो एस्कॉर्ट असायचा तो मला सगळे अनुभव द्यायचा. अच्छा, म्हणजे तो सगळं वर्णन करून तुला सांगायचा का? आणि तू म्हणजे शाळेत तुझी एवढी उन्नती होत होती, तू इतकी ब्राईट विद्यार्थिनी आहेस, त्याच्या व्यतिरिक्त तुझ्या म्हणजे आवडी-निवडी काय आहेत? मला कॅरम खेळायला आवडतं आणि गाणं तर माझी आवड आहेच. शिवाय मला नवीन नवीन मित्रमैत्रिणी करायला आवडतात आणि गप्पा मारायला आवडतं मेन. आणि गाण्याचं म्हटलं तर ना, ती साधारण 2री-3रीत होती. मी म्हटलं की लहानपणापासूनच ती रेकॉर्ड्सला वगैरे रिस्पॉन्स खूप चांगला द्यायची. कॅसेट लावून दिली की तिला खूप आवडायचं. आणि माझी स्वतःची एक अशी इच्छा होती की नुसतं अभ्यास की अभ्यास नाही, आपण काहीतरी हिला एका कुठल्या तरी कलेमध्ये घालावं. पण ती गाणं म्हणू शकेल, कारण तिची क्लेपलिफ्टची ऑपरेशन झालेली होती. म्हणून मी ठरवलं की नाही, आपण हिला सिंथेसायझर शिकवावं. म्हणून मी तिला आमच्या इथे कुलकर्णी, अस्मिता कुलकर्णी म्हणून होत्या, त्यांच्याकडे सिंथेसायझर छोटा आणला. तिला तो वाजवायला. त्या म्हणाला की अहो, पण मला हिला कसं शिकवू मी, कारण माझा पहिलाच अनुभव आहे. मी म्हटलं तुम्ही महिनाभर शिकवून बघा, तुम्हाला नाही जमलं तर मला नाही सांगा, मला काही वाटणार नाही. पण नंतर त्यांनी तिला सारे गम पदनिसा तिने अक्षरशः 7 स्वर 7 दिवसात ती शिकली. त्यांना इतकं तिच्याबद्दल कॉन्फिडंट वाढला की त्या म्हणाल्या की अहो, आणि नुसतंच काय म्हणे तिला सिंथेसायझर, उलट म्हणे ती जेव्हा बसते ना तेव्हा माझ्याकडे बाकीची जी काही विद्यार्थी येतात गाणं शिकायला, तर ते विसरतात, पण ही आल्यावर पूर्ण गाणं छान म्हणून दाखवते. बापरे. तर आपण हिला गाणं शिकवूया का? अशा रीतीने तिची गाण्याची म्हणजे गाणं शिकायला सुरुवात झाली. हळूहळू मी तिला गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा द्यायला लावल्या. तिच्या 4 परीक्षा झाल्यात क्लासिकलच्या, इंडियन क्लासिकल. आता 5वी परीक्षा ती देईल. एक सहज विरंगुळा म्हणून मी तिला शिकवायला गेले आणि ते तिचा एक जीवनाचा भाग झालेला आहे. मनश्री, संगीताबद्दल सांग ना, कसं वाटतं तुला गाण्याबद्दल? संगीताबद्दल सांगायचं, मला खूप रिलॅक्स्ड वाटतं आणि मला दुखभरी गाणी अजिबात आवडत नाहीत. मला खूप उडती गाणी आवडतात. अच्छा. बोरिवलीत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची शाखा आहे हा. आणि त्यांचा 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स असतो. बरं. तर आम्ही घेऊन गेलो हिला. जवळजवळ 60 मुलं आलेली होती आणि ऑडिशन होती. ऑडिशन नंतर त्यांनी 20 मुलं सिलेक्ट केली, त्याच्यात ही पण होती. पण आता जास्त तिचं म्हणजे 8वी-9वी नंतर बालश्री मिळाल्यानंतर तिचं जास्त गाण्याकडे प्रगती झालेली आहे. अच्छा. आता गेलं वर्षभर तिचं पुस्तक निघालंय मनश्री नावाचं, एका दृष्टीहीन मुलीची नेत्रदीपक यशोगाथा. तर त्यासाठी लोकांकडनं इतका चांगला रिस्पॉन्स आहे. अच्छा. म्हणजे जेव्हा पुस्तक काढायची वेळ आली तेव्हा खरं म्हणजे तिचे बाबा तयार नव्हते की उगाच म्हणजे लोकांना आपण आपलं प्रदर्शन केल्यासारखं असं वाटेल, ती काय आम्हाला करायची नव्हती. आणि बऱ्याच वेळा असंही होतं की जेव्हा असं मनोगत किंवा आत्मकथा लिहिली जाते तर लोकांची धारणा असते की पैसे देऊन लिहून घेतलेली आहे. तर ह्याच्यात कुठेही पैशाचा इन्व्हॉल्वमेंट नव्हता. आम्ही प्रकाशकालाही दिले नाहीत, लेखकालाही दिले नाहीत, तसंच आम्ही रॉयल्टी काही घेतली नाही. त्यामुळे आज जास्त आनंद मिळतो की त्या पुस्तकामुळे आणखीन जगापुढे ही कथा आली. आज मला अभिमान वाटतो सांगायला की मनश्रीचं पुस्तक वाचून आज माझ्याकडे 60 ते 70 पत्र घरात पडलेली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली आहेत. अजूनही रोजचे 3-4 फोन येतात की आम्हाला तुमच्या मुलीच्या पुस्तकामुळे खूप चांगलं इन्स्पिरेशन मिळालं. म्हणजे हे जेव्हा ऐकलं तेव्हा मला खरंच खूप
म्हणजे माझा स्वतःचा आणि माझ्या मुलीचा खूप अभिमान वाटला.